संगमनेरात कळबळ, पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह. मुस्लिम मुलीला फौज लावून पळवल्याचा पालकांचा आरोप. धर्मांतरांचा गुन्हा दाखल करा. तर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर आरोपींना मदत केल्याचा खळबळजनक दावा. सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची केली मागणी. बघा सविस्तर न्यूज एनएमपीवर. संगमनेर शहरात एका तरुण मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणात संगमनेर शहर पोलिसांनी संशयास्पद भूमिका घेतल्याचा गंभीर आरोप मुलीच्या पालकांनी आणि सामाजिक संघटनांनी केला आहे. या प्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास भव्य मोर्चा आणि ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 9 मार्च 2023 रोजी एका मुस्लिम समाजातील मुलीला सचिन अरुण आरगडे राहणार खांडगाव या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. मुलीच्या कुटुंबियांनी तत्काळ संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले, मात्र पोलिसांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार 9 मार्च रोजी दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत मुलगा आणि मुलगी पोलीस ठाण्यातच होते. पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला होता. मुलीची समजूत देखील काढण्यात आली, मात्र मुलीने "मी समजदार आहे, सज्ञान आहे आणि मला माझा निर्णय घेण्याचा अधिकार आहे" म्हणत पोलिसांना जबाब दिला. नंतर 9 मार्च रोजीच पोलिसांनी मुलीला प्रियदर्शिनी महिला सुधारगृह येथे ठेवले. त्या ठिकाणी देखील मुलीचे आई वडील नातेवाईक तिची समज काढण्यासाठी आले, मात्र त्या ठिकाणी अगोदरच हिंदू संघटनेचे काही पदाधिकारी जमा झालेले होते. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी 10 मार्च रोजी सकाळी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता केवळ काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुलीला खासगी वाहनातून संबंधित मुलाच्या स्वाधीन करण्यात आले असल्याचाही आरोप नातेवाईक यांनी केला आहे. यावेळी मुलीला काही संघटनेचे पदाधिकारी घेऊन जात आहे म्हणून नातेवाईकांनी विरोध केला असता पोलिसांनी बळाचा वापर केल्याचेही अर्जात म्हटले आहे आणि व्हायरल व्हिडिओमध्ये देखील दिसून येत आहे. या सर्व घटनेमुळे अपहरणाचा गुन्हा दडपल्याचा आरोप देखील केला जात आहे. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार इतकी गंभीर घटना घडलेली असतानाही पोलिसांनी 9 मार्चऐवजी 10 मार्च रोजी रात्री 11:51 केवळ मिसिंग NC नोंदवून मूळ अपहरणाचा गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कायद्याची पायमल्ली करणारा असून यामुळे शहरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असे अर्जात नमूद केले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी आणि अपर पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे, ज्यात म्हटले आहे की 9 आणि 10 मार्च रोजीचे पोलीस ठाणे व सुधारगृहाचे सीसीटीव्ही फुटेज तातडीने जप्त करून चौकशी व्हावी. कर्तव्यात कसूर करणारे आणि आरोपींना मदत करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 अंतर्गत धर्मांतर विरोधी कलमान्वये गुन्हा दाखल करावा. येत्या 8 दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास संगमनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा मुस्लिम समाजातील नागरिक व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे. या प्रकरणाने संगमनेर शहरात मोठे सामाजिक व राजकीय वळण घेतले असून आता वरिष्ठ पोलीस अधिकारी यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रेक्षकांनो, पीडित महिलेचा तक्रार अर्ज आणि समाज बांधवांचे निवेदन आंदोलन हे कितपत योग्य आणि खरे आहे? पोलिसांनी केलेली बेकायदेशीर कारवाई खरंच बेकायदेशीर होती का? 9 मार्च रोजी कुठल्याही प्रकारची तक्रार न घेता पोलिसांचा या प्रकरणात हस्तक्षेप योग्य होता का? मुलीच्या आईची तक्रार योग्य आहे का? मुलीचा जबाब कोर्टात का झाला नाही? या सर्व गोष्टी सध्या संशय निर्माण करून गेल्या, एवढं मात्र नक्कीच. हमारी ये संगमनेर के लोगों से और पुलिस प्रशासन से ये विनती है कि हमारी लड़की कहाँ गई थी बच्ची? बच्ची पुलिस स्टेशन में थी. हाँ. तो पुलिस स्टेशन में से पुलिस ने हमारे सामने बजरंग दल के लोगों के साथ फिर बोले तो हमारी ये कि हमारी बच्ची हमें सामने मिला दो. हाँ. हमारे बच्चों को मारे पुलिस लोगों ने. हाँ. छोटे बच्चे को लौटे लाटे हमारे बहनों को धक्का बुक्की की. ये लोगों ने जो जबरदस्ती करे डरा धमका के साथ में लेकर गए लड़का और बजरंग दल के लड़के. तो आज या ठिकाणी संगमनेर उपविभागीय अधिकारी यांना समस्त मुस्लिम समाज संगमनेर, त्याचप्रमाणे गेल्या 2 दिवसापूर्वी संगमनेरमध्ये एक मुस्लिम अल्पसंख्याक समाजाची जी मुलगी होती तिला या ठिकाणी पळून देण्यात आलं. त्यांच्याच कुटुंबाचे सदस्य सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे भाऊ या ठिकाणी आमच्यासोबत उपस्थित आहेत. या ठिकाणी या आपल्या न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की आत्ता आम्ही उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनाचा विषय असा होता की संगमनेर येथील मुस्लिम समाजातील मुलीला फूस लावून पळून नेले व जबरदस्ती धर्मांतर करण्याच्या कट प्रकरणी
आरोपी व त्याला मदत करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, यासाठी आम्ही या ठिकाणी DYSP साहेबांना सर्वप्रथम निवेदन दिलेलं आहे. या ठिकाणी संगमनेरमध्ये अतिशय निषेध करण्यासारखी गोष्ट घडलेली आहे. आपण बघितलं असेल की या पद्धतीने आता नवीन सरकारने कायदा काढलेला आहे, धर्म परिवर्तनातून कायदा काढलेला आहे. फूस लावून पळून नेणे आणि धर्म परिवर्तन केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. हा कायदा सर्वांसाठी केलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी हे सर्व न्याय मागण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाकडे आलेलं आहे. आज या मुलीला फूस लावून पळून नेलेलं आहे, बळजबरीने तिचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही संगमनेरातील मुस्लिम समाजातर्फे इतरही आमच्या सर्व जाती धर्मातील लोक आमच्यासोबत आहेत. आम्ही कायदा सुव्यवस्था पाळणारे लोक आहोत, संविधानाला मानणारे लोक आहोत, लोकशाहीला मानणारे लोक आहोत. आम्ही या ठिकाणी मोठी मोर्चे काढून आमदार खासदार गोळा करून या ठिकाणी मोठं आंदोलन करू शकतो. परंतु आमचा कायद्यावर संविधानावर विश्वास आहे, प्रशासनावर विश्वास आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आतापर्यंत आम्ही कोणतीही भूमिका घेतलेली नाही. पण भविष्यात जर या आता हे जे प्रकरण झालेलं आहे आणि ज्या पद्धतीने हे प्रकरण पोलिसांनी हाताळलेलं आहे ते अतिशय चुकीच्या पद्धतीने हाताळलेलं आहे. या ठिकाणी जी कायदेशीर प्रक्रिया आहे त्याच्यात मुस्लिम समाजाचा कोणताही आक्षेप नाही, परंतु ज्या पद्धतीने या प्रशासनाने त्या मुलीला या ठिकाणी त्या मुलाला आणि त्या मुलीला आणलं, त्या मुलीला हॉस्टेलमध्ये ठेवलं 1 दिवसासाठी आणि दुसऱ्या दिवशी त्या मुलीच्या आई वडिलांसोबत त्यांचं बोलायचं होतं, परंतु त्या ठिकाणी ती मुलगी समजा काय त्यांची चर्चा झाली. त्या ठिकाणी बजरंग दलचे काही कार्यकर्ते उपस्थित होते. त्या बजरंग दलच्या कार्यकर्त्यांच्या दबावाखाली पोलीस प्रशासनाने ती मुलगी त्यांच्याबरोबर काढून दिली असा या ठिकाणी त्या मुलीच्या घरच्यांचा आरोप आहे. आणि त्या ठिकाणी त्या गोष्टीला विरोध करायला गेले. त्या ठिकाणी मुलींच्या हॉस्टेलमध्ये बजरंग दलच्या कार्यकर्त्यांचं काम काय त्याचे सुद्धा आम्ही CCTV फुटेज मागवलेलं आहे. या ठिकाणी फुटेज मागवलेलं आहे. या ठिकाणी ती मुलगी दुसऱ्या गाडीत बसून देत होते, त्यामुळे त्या मुलीच्या भावाने त्या मुलीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्या जवळ गेला तर त्या ठिकाणी त्याला मारहाण केली पोलिसांनी. अशा पद्धतीने यांना जर कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही तर त्यांना सुद्धा नाही. या ठिकाणी थांबायला पाहिजे होतं, त्या मुलीला ठेवायचं होतं अजून 1-2 दिवस, सगळ्यांची शहानिशा करायची होती. आणि जर ती मुलगी जर त्याबरोबर जायचीच होती तर आम्ही कोणी त्या विरोध करायला कायद्याच्या विरोधात जाऊ शकत नाही, हे आम्हाला सर्वांना माहिती आहे. याच ठिकाणी जर एखादा मुस्लिम मुलगा असता आणि हिंदू मुलगी असती तर लव्ह जिहादच्या नावावर या लोकांनी प्रकरण केलं असतं. मग आता आम्हाला सांगा, हे काय भगवा लव्ह जिहाद आहे का? अशा पद्धतीने मुस्लिम मुलींना फूस लावून पळून जायचं. आधीच तुमच्या इतर समाजामध्ये मुली कमी आहे. मुस्लिम समाज हा देवाला घाबरतो, अल्लाला घाबरतो. तो मुलींना सोनोग्राफी चेक करून वगैरे करून मुली मारत नाही. मुलगा असो का मुलगी असो ते जन्माला येऊन येतात, त्यांचा आदर करतात, त्यांचं पालन पोषण करतात. इतर समाजातील लोक स्वतःला खूप धार्मिक समजतात. आम्ही कट्टर अमुक, आम्ही कट्टर तमुक, आम्ही टनाटनी काय त्यांचे ते धावतात आणि इकडे रोज सोनोग्राफी करून मुलींना पोटात मारतात. त्यांच्या मुली शिक्षण घेतात म्हणून लवकर लग्न करते नाही. आमच्या मुस्लिम समाजातल्या मुली जरी शिक्षण घेतात तरी लवकर आई वडील सांगत तिकडे लग्न करतात, प्रपंच करतात. या सगळ्या समस्या तुमच्या समाजात निर्माण झालेल्या आहे. त्या सोडून तुम्ही उठसूट मुस्लिम समाजाला टार्गेट करतात. आज या ठिकाणी आम्ही मोठे मोर्चे काढून आमच्या मुलीचं आम्ही भांडवल करत नाही. शेवटी नैतिक अधिकार आहे, संविधान आहे. ज्याला ज्याच्याशी प्रेम करायचं, ज्याच्याशी लग्न करायचं तो त्याचा अधिकार आहे. या ठिकाणी या मुलीला ज्या पद्धतीने फूस लावून पळून गेलेला आहे आणि त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करून दडपशाही करून त्याच्या हा कार्यकार्याचं हनन केलेलं आहे. त्या कुटुंबाला सुद्धा त्यांनी दहशत निर्माण केलेलं आहे. हे कोणत्याही परिस्थितीत आम्ही सहन करणार नाही. हे आम्ही आपल्या न्यूजच्या माध्यमातून प्रशासनाला सांगतो. या ठिकाणी कोण असतील लोकप्रतिनिधी त्यांना सुद्धा सांगतो. आमचं या ठिकाणी आव्हान आहे. या ठिकाणी वेगवेगळे राजकीय पक्ष ज्यावेळेस असा हिंदू मुस्लिमचा विषय येतो, लव्ह जिहादचा विषय येतो तर भाजपचे सेनेचे लोक त्या ठिकाणी येतात. आज मला या ठिकाणी काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या, शरद पवारच्या लोकांना सांगायचं आहे, बाकी इतर पक्षाच्या लोकांना सांगायचं आहे, तुम्ही का मला न्याय द्यायला येत नाही, का भूमिका मांडत नाही, फक्त तुम्हाला मतदान पाहिजे का? हे जे काही चालू आहे हे प्रकरण सगळं राजकारणासाठी चालू आहे. आणि या ठिकाणी मुस्लिम समाजाचा खूप मोठा राजकारणाचा, मुस्लिम समाजाच्या महापुरुषांचा, मुस्लिम समाजाच्या अस्मितेचा, मुस्लिम समाजाचे धार्मिक गुरूंचा, मुस्लिम समाजातील वेगवेगळ्या गोष्टींचा या ठिकाणी राजकारण म्हणून वापर होतो. आम्ही मुस्लिम समाज कोणत्याही धर्माला कधी आडवं जात नाही, कोणत्याही धर्मावर टीका करीत नाही, कोणत्याही महापुरुषांची वाईट बोलत नाही. तुमच्या आपसातला वाद आहे, कोणी पुरोगामी आहे तर कोणी कट्टर सनातनी आहे तर कोणी हिंदुत्व आहे. तुमच्या आपसातला वाद असताना तुम्ही नेहमी मुस्लिम धर्माला टार्गेट करतात. आज मुस्लिम समाजाच्या मुलीवर अन्याय झाला, त्याला न्याय देण्याचं काम आपल्या सगळ्यांचं आहे. या ठिकाणी आमदार खासदार असतील, मी त्यांना विनंती करतो, आपण या मुलीला न्याय देण्यासाठी पुढे यायला पाहिजे. ही मुलगी सोयी सलामत तिच्या घरी पोच झाली पाहिजे, अन्यथा खूप मोठं आंदोलन या ठिकाणी लवकरात लवकर छेडलं जाईल अशी मी समाजाच्या वतीने आपल्याला मी ग्वाही देतो. धन्यवाद. आज हमने यहाँ समस्त मुस्लिम समाज और पीड़ित के घर के तरफ से अपने भाई लोग आए. हमने यहाँ पर DYSP साहब को एक निवेदन दिए. हमारा ये निवेदन देने का मकसद ये है कि 10 तारीख को जो घटना हुई, इस घटना के अंदर खास तौर से एक मुस्लिम समाज की माँ बहनों को जो अत्याचार हुआ, इसके विषय पे हम गंभीरता लेते हुए यहाँ पर पहुँचे और हमारी सिर्फ प्रशासन से ये मांग है कि इनकी फैमिली के ऊपर जो अत्याचार हुआ
तो इसके खिलाफ हमें जो है तो न्याय चाहिए और जो अत्याचार हो रहा है आगे ऐसा नहीं होना चाहिए। संविधान के हिसाब से सबके साथ इक्वल कार्रवाई होना चाहिए। किसी एक पर्टिकुलर पक्ष या संगठन के दबाव में आके पुलिस प्रशासन ने जो है तो कार्रवाई को तितर बितर नहीं करना चाहिए, बल्कि लॉ एंड ऑर्डर मेंटेन रखते हुए सबको न्याय देना चाहिए। इसी उम्मीद के साथ हमने डिप्यूटी साहब को यहाँ पर DYSP साहब को हमने एक निवेदन दिए और निवेदन में हमारी यही मांगनी है कि हमको सिर्फ न्याय चाहिए।